हे दृश्य आपण पाहतोय हायकोर्टातील कॅन्टीनची। या ठिकाणी मंत्रालयाच्या दुसऱ्या कॅन्टीनमध्ये सुद्धा सध्या स्वच्छता सुरू आहे। आपण पाहतोय या ठिकाणी हायकोर्टाच्या आदेशानंतर एफडीएचे अधिकारी आणि काही हायकोर्टाच्या वकिलांकडून या मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये ही तपासणी मोहीम सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय निष्कर्ष निघतो त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मंत्रालयाच्या दुसऱ्या कॅन्टीनमध्ये सुद्धा सध्या तपासणी सुरू आहे। मंत्रालयाच्या दुसऱ्या कॅन्टीनमध्ये एफडीएचे अधिकारी आणि काही हायकोर्टाचे वकील सध्या आहेत। तर एफडीएनं जो अहवाल दिलेला होता ज्यामध्ये 98% इथे स्वच्छता आढळली आणि त्यानंतर हायकोर्टानं या संदर्भात काही महत्त्वाचे निर्देश दिले, आदेश दिले। त्यानंतर आता हायकोर्टाचे काही वकील आणि एफडीएचे अधिकारी पुन्हा एकदा मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये तपासणी करण्यासाठी आलेले आहेत आणि आता इथे ही तपासणी सध्या सुरू आहे। या तपासणीतनं काय नेमकं समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, सध्याचे काय अपडेट्स? वर्षा, आपण पाहतो की एका कॅन्टीनची तपासणी पूर्ण झाल्यानंतर एफडीएचं पथक आणि वकिलांची टीम मंत्रालयातल्या मुख्य कॅन्टीनमध्ये पोहोचलेली आहे। आपण पाहतो की वकील सोबत आहेत, मात्र यावेळेला एफडीएचे अधिकारी सुद्धा आणि वकील एकत्रित मिळून जी काही तपासणी करणार आहेत त्याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा केलं जाणार आहे आणि या सगळ्या तपासणीचा एक अहवाल बनवून हा 3 वाजेपर्यंत मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर ठेवायचा आहे। पहिल्यांदा एफडीएनं जी काही तपासणी केलेली होती त्या तपासणी दरम्यान जो काही अहवाल तयार झालेला होता त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की मंत्रालयातलं हे कॅन्टीन 98% स्वच्छ असून यामध्ये एकही कीटक जो आहे तो आढळला नव्हता। मात्र आता या सगळ्या तपासणी दरम्यान काय काय आढळतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे, कारण 98% स्वच्छ असण्याचा जो काही दावा करण्यात आलेला होता त्यानंतर हायकोर्टानं त्यावरती आक्षेप खरं तर घेतलेला होता आणि त्यानंतर एखादं कॅन्टीन हे 98% स्वच्छ कसं का असू शकतं, त्याचबरोबर एकही कीटक सापडला नाही हा दावा कितपत पटतो असाही प्रश्न कोर्टानं उपस्थित केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा तपासणीचे आदेश हायकोर्टाने दिलेले होते। त्यानुसार 4 वकील आणि एफडीए अधिकाऱ्यांचं पथक हे आता मंत्रालयामध्ये पोहोचलेलं आहे। मंत्रालयाच्या कॅन्टीनची सगळी तपासणी सुरू आहे, इथली स्वच्छता किती आहे, त्याचबरोबर जेवणाचा दर्जा नेमका कसा आहे आणि टापटीपपणा, त्याचबरोबर जी काही साधनसामग्री कॅन्टीनमध्ये ठेवली जाते ती साधनसामग्री ठेवण्यात येणारी जी काही स्टोअर रूम आहे ती स्टोअर रूम पाहावं लागेल। 3 वाजता पुन्हा एकदा याच प्रकरणामध्ये एफडीएच्या सगळ्या सुनावण्या ज्या काही होत आहेत त्याच्यावरती हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे आणि रवींद्र घुगे यांनी जे काही ताशेरे ओढलेले होते किंवा जे काही मुद्दे मांडलेले होते त्या मुद्द्यांवरती पुन्हा एकदा सुनावणी होत असताना हा अहवाल पटतो का किंवा जे काही स्वच्छतेबाबत जे काही दावे एफडीएनं कोर्टामध्ये केलेले तर ही मंत्रालयाच्या कॅन्टीनमधली दृश्य आपण बघत आहोत। एफडीएचे अधिकारी आणि वकिलांकडून या ठिकाणी पाहणी केली जाते। मंत्रालयातील दोन्ही कॅन्टीनमध्ये सध्या तपासणी केली जाते पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर जो अहवाल आहे तो आज हायकोर्टामध्ये सादर करण्याची शक्यता व्यक्त होत आहे। सध्या आपण जर बघितलं अधिकारी ह्या ठिकाणी दाखल आहेत आणि संपूर्ण धान्यांची तपासणी ह्या ठिकाणी केली जात आहे। कुठे धूळ आहे का, कुठे का आहे का त्याचा शोध देखील एफडीएचे अधिकारी घेताना पाहायला मिळत आहेत। सध्या या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन गणेश राठेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। ही 2 दृश्य आपण बघत आहोत एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून आणि काही वकिलांकडून देखील। या ठिकाणी आता संपूर्ण कॅन्टीनची तपासणी केली जाते। ज्या ठिकाणी धान्य ठेवलं जातं त्या ठिकाणी नेमकी कशी परिस्थिती आहे त्या संदर्भात देखील या संपूर्ण पथकाकडून आता तपासणी केली जाते। ही 2 दृश्य आपण बघतोय, कॅन्टीन 1 आणि कॅन्टीन 2। टीम जी आहे ती स्टोरूम कडे जाताना पाहायला मिळाली। 2 कॅन्टीन आहेत, एक कॅन्टीन पूर्णपणे तपासण्यात आलेलं आहे, त्याचं स्टोरेज तपासण्यात आलेलं आहे। दुसऱ्या कॅन्टीनचे स्टोरेज जे आहे ते तपासण्यात आलेलं आहे। कॅन्टीनचे काही अधिकारी सुद्धा आहेत। Totally open. So when we enter storage area, we are supposed to close down the door. So it is generally the practice followed. So we could not. सांगायचे आहे ते कोर्टाला सांगा। एक सेकंड, हम लोग पूरा रिपोर्ट को बताएंगे, फिर वहाँ आपको पता चलेगा। अहवाल सादर केला जाणार का? कंप्लीट नहीं हुआ, हम बताएंगे, कोर्ट को बताएंगे, फिर आप लोग वहाँ अहवाल आज सादर केला जाणार आहे। अहवाल आज हायकोर्टात आपने हमको दिखाया अभी। सर पार्टी We can't comment, we tell to the court what is necessary. गेला कुठे तो? सर तुम्ही पार्टी आणा।
आपण We have inspected. And you have inspected storage area as well. Yes, okay. Your person told me that the knives are somewhere else. Where are the knives? He did not show me the Actually, knives. he is not my person. Whoever, the मंत्रालय guy. कैंटीन का वो नाइफ आपने बोला किधर है? बोला नीचे है. आपने बोला दिखाएगा. छुरी किधर है? हाँ? छुरी नहीं रखते आप लोग इधर? किधर है? हाँ? ऊपर ही है. वरतीच असतील ना. किसी ने दिखाया क्यों नहीं हमको? मॅमला दाखवा ना. चला. मॅडम यू लीड द वेट. I'll just see the. I think we should go there and we can check. Yeah. है ना? Instead of him bringing it over Yeah, here. yeah, Let's yeah. he left. He has left. चला सर. जल्दी दिखाओ. योगेश तर मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये एफडीएचे अधिकारी आणि वकिलांकडून पाहणी केली जाते. ही लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत. हायकोर्टाच्या वकिलांसह एफडीएचे जे अधिकारी आहेत ते कॅन्टीनमध्ये पोहोचलेले आहेत. दोन्ही कॅन्टीनमध्ये इथं तपासणी केली जाते. ज्या ठिकाणी संपूर्ण अन्नधान्याचा साठा ठेवला जातो त्या ठिकाणी देखील तपासणी केली जाते आणि ही थेट हम नहीं बता सकते. इट्स नॉट राइट. बट स्वच्छ जो साफ सफाई आपको दिखी क्या जो आपने एक जगह पर अभी देखा हम पूरा सब जज को बताएंगे. मॅडम तुम्ही एका ठिकाणचं कपाट उघडलं त्यात कुठे कुठे जाणार आहात? धूळ सापडली होती. मोठ्या प्रमाणात धूळ आढळून आहे. त्याचे फोटो देखील आपण काढले बरोबर. अभी आढळून आलं का कॅन्टीन? अभी इथे रुकिए. आपण जर बघितलं तर या जस्ट लेट अस कंप्लीट. नक्कीच जर आपण बघितलं ज्या कॅन्टीनमध्ये त्रुटी आढळून आल्या त्याचा अहवाल जो आहे त्याचा जो रिपोर्ट आहे तो आज कोर्टामध्ये सामील केला जाणार किंवा त्या अहवाल सादर केला जाणार. यहाँ पर जांच कर रहे हैं कि सब कुछ ठीक से चल रहे हैं कि नहीं, जो नियम है वो ठीक से फॉलो हो रहे कि नहीं हो रहे हैं उसको लेकर एफडीए अधिकारी विधान भवनाच्या दिशेने आता विधान भवनाच्या कॅन्टीनच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय. एफडीए अधिकारी विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये देखील जाऊन तपासणी करणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल कारण त्यासाठी आता विधान भवनाच्या कॅन्टीनकडे अधिकारी रवाना झाले. मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये एकूण 5 चाकू जे आहेत ते वापरले जातात ज्यामध्ये भाज्या कट झाल्या त्याचबरोबर व्हेज नॉनव्हेज सगळे पदार्थ कापण्यासाठी सुद्धा वापरले जातात आणि यावरती सुद्धा आता एक महत्त्वाचा ठपका या वकिलांच्या टीमकडून ठेवला जाण्याची शक्यता आहे. कारण वकिलांच्या टीमनं जेव्हा चाकू दाखवण्याची विनंती केली तेव्हा पहिल्यांदा ते दाखवण्यात आलेले नव्हते. मात्र खाली एफडीएचे अधिकारी उतरले, वकील सुद्धा उतरले आणि त्यानंतर पुन्हा एकदा कॅन्टीनमध्ये जाऊन या सगळ्या चाकूंची तपासणी देखील वकिलांनी केलेली आहे आणि त्याची व्हिडिओग्राफी सुद्धा वकिलांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. मंत्रालयातली 2 खरं तर कॅन्टीन आहेत आणि या दोन्ही कॅन्टीनमध्ये फक्त 5च चाकू वापरले जातात. यावरती सुद्धा त्या वकिलांच्या टीमकडनं आक्षेप घेतलेला आहे. जो मंत्रालयामध्ये कॅन्टीनमध्ये सगळा जो काय अहवाल तयार केला जाणार आहे त्या अहवालामध्ये कदाचित हे मुद्दे सुद्धा मांडले जाऊ शकतात आणि सध्या ही वकिलांची टीम आणि एफडीएचे अधिकारी आता विधान भवनाच्या दिशेनं निघालेले आहेत. विधान भवनातल्या कॅन्टीनची देखील थोड्याच वेळामध्ये तपासणी केली जाणार आहे आणि विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये काय नेमकं आढळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर सुरुवातीचा जो काही मुद्दा होता तो पहिल्यांदा मंत्रालयाच्या कॅन्टीनचा होता. मात्र आता हे विधान भवनाच्या दिशेनं सुद्धा हे एफडीएचे अधिकारी जाताना पाहायला मिळत आहेत. सरकारी आस्थापनांवरतील का तुम्ही उपहारगृह तपासली का हे जे हायकोर्टानं म्हटलेलं होतं त्यानंतर आपण पाहतो
मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये FDA अधिकारी आणि वकिलांकडून तपासणी सुरू आहे. लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत. आता विधान भवनाच्या कॅन्टीनची देखील तपासणी होणार असल्याचं कळतंय. मंत्रालयाच्या दोन्ही कॅन्टीनमध्ये FDAच्या अधिकाऱ्यांसह वकिलांनी तपासणी केलेली आहे. व्हिडिओ काढत या ठिकाणी चित्रीकरण करत या संपूर्ण तपासणीचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. FDAचे अधिकारी आहेत आणि आता या विधान भवनाच्या दिशेने रवाना होत आहे. ही थेट दृश्य आपण बघत आहोत. आपण जो अहवाल येईल तो जजला सांगू असं यावेळेस काही वेळापूर्वीच या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही थेट दृश्य आहेत. आता FDAचे अधिकारी आणि ही वकिलांची टीम आहे ती विधान भवनाच्या दिशेने रवाना झालेली आहे. विधान भवनामध्ये देखील जाऊन तपासणी केली जाणार आहे. संपूर्ण जी तपासणी करण्यात आली आहे त्याचा व्हिडिओ देखील काढण्यात आला होता आणि या संपूर्ण अधिकाऱ्यांकडून आपण बघतोय सध्या संवाद साधला जातोय. मंत्रालयानंतर विधान भवनाच्या कॅन्टीनकडे आता अधिकारी आणि वकिलांची टीम कूच करते. कोर्टाचे 4 वकील जे आहेत ते नंतर या ठिकाणी या थेट कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. कृष्णा, आता सध्या तरी FDAचे अधिकारी आणि वकील विधान भवनाच्या दिशेने रवाना झालेत. आपण या संपूर्ण तपासणी दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित होता. नेमका काय निष्कर्ष सांगण्यात आलाय का या अधिकाऱ्यांकडून? तर ही दृश्य आपण बघत आहोत. मंत्रालयातील संपूर्ण कॅन्टीनची तपासणी झाली आणि त्यानंतर FDA अधिकारी आणि वकिलांचं हे पथक विधान भवनाच्या दिशेने रवाना झालेलं आहे. विधान भवनामध्ये देखील कॅन्टीनची तपासणी केली जाणार आहे. त्या ठिकाणी संपूर्ण तपास केला जाईल. या ठिकाणी देखील तपास करण्यात आलेला आहे. तपासाचा व्हिडिओ देखील काढण्यात आलेला आहे. FDAच्या अधिकाऱ्यांना निष्कर्ष विचारला असता संपूर्ण बाबी आपण कोर्टात स्पष्ट करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे FDAचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. तुमचा प्रश्न हे विधान भवनाच्या हे सुद्धा बघावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी मंत्रालयानंतर विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये तपासणी केली जाणार आहे. वकिलांची टीम आणि FDAचे हे अधिकारी आहेत. त्या ठिकाणी जे उपस्थित होते त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली जाते आणि आता विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन तपासणी केली जाणार आहे. मंत्रालयाच्या दोन्ही कॅन्टीनमध्ये तपासणी झालेली आहे. मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये संपूर्ण कानाकोपऱ्या तपासण्यात आलेला आहे. पाहायला मिळतात सध्या तपास त्यांची जी शंका एकत्र मंत्रालयाच्या दोन्ही कॅन्टीनची जी तपासणी ती करण्यात आलेली पाहायला मिळते आणि आता ही संपूर्ण टीम जी आहे ती खरं तर स्टोरेज रूम ज्या ठिकाणी जात असलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर नेमका आव्हानात काय घेतलं जाणार त्या एरियामध्ये काय म्हणतात. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. कृष्णा, या तपासणी दरम्यान मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये तुम्ही देखील उपस्थित होता. त्या ठिकाणी काय सांगण्यात आलं आणि आता हे पथक आहे ते विधान भवनाच्या दिशेने रवाना झालेले आहे. सविस्तर अपडेट्स द्याल त्या ठिकाणी काय घडामोडी घडतायत? सरकारी आस्थापनांवरती कॅन्टीनवरती कारवाई का करत नाही अशा पद्धतीची त्या दोन्ही कॅन्टीनची तपासणी जी आहे ती FDAच्या अधिकाऱ्यांकडनं आणि वकिलांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि आता हे पथक हे पुढच्या तपासणीसाठी विधान भवनाच्या कॅन्टीनकडे दिशेनं निघालेलं आहे. अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती विधान भवन आहे आणि तिथे सुद्धा नेमकं उपाहारगृहामध्ये काय वस्तुस्थिती आहे म्हणजे सरकारी आस्थापना जे काही कार्यालय आहेत किंवा सरकारी आस्थापना आहेत तिथल्या कॅन्टीनची पाहणी करून एक अहवाल तयार करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्यामध्ये 98% मंत्रालयातले कॅन्टीन हे पूर्णपणे स्वच्छ असून त्यामध्ये एकही कीटक आम्हाला आढळला नाही असा जो काही FDAचा दावा होता तो हायकोर्टाने खरं तर मान्य केला नाही आणि म्हणून फेर तपासणीचे आदेश जे आहेत ते हायकोर्टाने दिलेले होते. मात्र यावेळेला फक्त FDAच्या अधिकारी नाही तर FDAच्या अधिकाऱ्यांच्या सोबत
हायकोर्टाच्या 4 वकिलांना सुद्धा या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्या वकिलांच्या माध्यमातून खरं तर लीड जी आहे ती केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून जो काही अहवाल आहे तो खरं तर केला जातो आहे आणि कुछ सामने आया है कुछ ऐसा मंत्रालय में क्या क्या फाइंडिंग्स मिली बता देंगे सर आप वो देखा बता देंगे 98% कुछ नहीं था मतलब क्लीन था आपने अभी क्या लगता है हम जो कोर्ट डिसाइड करेगा ये हमारा डिसीजन नहीं है तर मंत्रालयातून तपासणी झाल्यानंतर आता हे वकील जे आहेत ते आता विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत आणि विधान भवनामध्ये कॅन्टीन मध्ये काय काय नेमकं पाहायला मिळतं हे देखील तपासणीनंतर त्याचा अहवालामध्ये त्याचा उल्लेख जो आहे तो केला जाणार आहे। खरं तर वकील आणि एफडीएचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत, ज्या अधिकाऱ्यांच्या वतीने हे सगळी तपासणी केली जाते। खरं तर सर हायकोर्टाच्या आदेशानुसार तुम्ही या ठिकाणी आलेला होतात आणि मैम मंत्रालय में क्या क्या फाइंडिंग मिले कुछ नहीं मालूम। हम रिपोर्ट सबमिट करेंगे कोर्ट को, उसमें आप पढ़ लेना। प्राइमा फेसी जो एफडीए ने रिपोर्ट दिया था 98% पूरी तरह से बात करके रिपोर्ट बनाएंगे। आपण पाहतो हे वकिलांचं वर्जन आहे की पूर्णपणे तपासणी झाल्यानंतर आम्ही अहवाल तयार करणार आहोत आणि अहवाल तयार झाल्यानंतर त्यामध्ये आमचे जे काही मुद्दे आहेत ते रितसर कोर्टाच्या समोर ठेवले जाणार आहेत आणि आता त्यावरती कोणतीही टिप्पणी ते करत नाहीयेत। मात्र मंत्रालयातली दोन्ही कॅन्टीन खरं तर तपासल्यानंतर आता विधान भवनाच्या दिशेनं हे एफडीएच्या अधिकारी आणि वकील जात आहेत। थोड्याच वेळामध्ये ते विधान भवनामध्ये पोहोचतील आणि तिथल्या कॅन्टीनची नेमकी वस्तुस्थिती काय किंवा तिथे कशा पद्धतीनं स्वच्छता आणि इतर ज्या काही बाबी आहेत किंवा जे काही नियम आहेत ते पाळले गेलेले आहेत का हे देखील पाहिलं जाईल आणि त्यानंतर रितसर एक अहवाल तयार करून तो कोर्टाच्या समोर ठेवला जाईल। 3 वाजेपर्यंत पुन्हा एकदा सुनावणी सांगण्यात आलेली होती। 3 वाजता पुन्हा हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आणि या सुनावणी दरम्यान एफडीएचे अधिकारी त्याचबरोबर हे जे वकील पाठवण्यात आलेले आहेत हायकोर्टाच्या आदेशानुसार ते वकील जो अहवाल तयार करून कोर्टासमोर ठेवतील त्याच्यामधून काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सर एफडीए कडनं 98% मंत्रालयातलं कॅन्टीन स्वच्छ असल्याचा दावा केलेला होता, तुम्ही पाहणी केलेली आहे, काय नेमक्या फाइंडिंग्स आहेत? तर आपण पाहतो की जी वकिलांची टीम आहे ती यावरती फारसं भाष्य सध्या तरी करत नाहीये। किस तरीके से 3 कैंटीन त्यापैकी 2 कैंटीन तुम्ही बघितलं